हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जुलै महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय. टॉपिक मोठा आहे म्हणून आपण त्याचे भाग 2 केले आहेत. ओके, आजचं आपलं हे आंतरराष्ट्रीयचं पहिलं लेक्चर आहे. सुरू करूया आपलं आजचं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे, कारण भारत आणि पश्चिम आशियातला एक महत्त्वाचा देश तो म्हणजे UAE यांनी एकमेकांसोबत बरेच करार त्या ठिकाणी केलेले आहेत. कारण आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे UAEच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी होते. सो बरेच महत्त्वाचे करार त्या ठिकाणी झालेले आहेत. त्याच्यामुळं दोन्ही देशातील व्यापाराला बळ देखील त्या ठिकाणी मिळालेलं आहे. कशामुळे हे व्यापाराला बळ वगैरे मिळालेलं आहे आपण सगळं डिटेलमध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो काय आहे न्यूज, तर भारत UAE व्यापारास बळ. UAE म्हणजे संयुक्त अरब एमिरेट्स किंवा युनायटेड अरब एमिरेट्स असं देखील त्याला म्हणतात. ह्याचं निमित्त काय आहे, का व्यापाराला बळ मिळालं? कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त अरब अमिरातीचा दौरा त्या ठिकाणी होता. ओके, नरेंद्र मोदी यांचा UAEचा हा 5वा दौरा होता. इंदिरा गांधी यांच्यानंतर UAEला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान त्या ठिकाणी आहेत. कारण इंदिरा गांधीच्या व्यतिरिक्त नंतरच्या कालावधीमध्ये फक्त नरेंद्र मोदी यांनीच UAEला भेट त्या ठिकाणी दिलेली आहे. UAEचे जे काही अध्यक्ष आहेत ते आहेत शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहियान. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, हे आहेत शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहियान आणि हे आहेत आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, या व्यापाराला बळ मिळालेलं आहे. त्यामुळं पुढच्या काही देशांमध्ये दोन्ही देशांचा जो काय परकीय व्यापार आहे तो 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा त्या ठिकाणी ओलांडणार आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये जवळजवळ 85 अब्ज डॉलरचा त्या ठिकाणी व्यापार त्या ठिकाणी होत आहे आणि भविष्यामध्ये हा जो टप्पा आहे तो फार महत्त्वाचा त्या ठिकाणी ठरणार आहे. आता दोन्ही देशांदरम्यान काही महत्त्वाचे करार झालेले आहेत. त्या करारांवरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं, कारण सगळे करार त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. पहिला महत्त्वाचा करार काय आहे, तर परस्परांची जी काही दोन चलनं आहेत त्या दोन चलनांमध्ये हे देश त्या ठिकाणी व्यापार करतील. कारण मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा व्यापार होतो तेव्हा हार्ड करन्सीच्या माध्यमातून होतो. फॉर एक्झाम्पल डॉलर असेल, पाऊंड असेल, येन असेल, ह्या आंतरराष्ट्रीय चलनांमध्ये होत असतो. परंतु UAE आणि भारताने असं ठरवलेलं आहे की आपल्या दोघांची जी काही स्थानिक चलनं आहेत त्या दोन स्थानिक चलनांमध्येच त्या ठिकाणी व्यापार हा होईल. मग कुठली दोन परस्परांची चलनं आहेत? एक आहे आपला रुपया आणि त्यांचा आहे दिरहम. लक्षात ठेवा, UAEचं चलन काय आहे, तर दिरहम त्या ठिकाणी आहे. या दोन्ही चलनांमध्ये त्या ठिकाणी व्यापार विनिमय त्या ठिकाणी होईल. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परस्परांच्या चलनांमध्ये व्यापार विनिमय हा पहिला मुद्दा त्या ठिकाणी आहे कराराचा. दोन्ही देशांच्या या चलनाच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देशामध्ये लोकल करन्सी सेटलमेंट सिस्टीम त्या ठिकाणी स्थापन केली जाईल. जर दोन देश एकमेकांसोबत व्यापार करत असतील तर त्याच्यासाठी सेटलमेंट पण करावं लागेल. ओके, ह्याच्या टेक्निकल गोष्टीमध्ये जाऊ नका, फक्त एवढंच लक्षात ठेवा, लोकल करन्सी सेटलमेंट सिस्टीम. ओके, LCSS असं देखील त्या ठिकाणी म्हणतात. ओके, सो लोकल करन्सी कुठली आहेत, रुपया आणि दिरहम त्या ठिकाणी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये डिजिटल पेमेंटसाठी किंवा ऑनलाईन पेमेंटसाठी त्या ठिकाणी भारतामध्ये UPI प्रणाली त्या ठिकाणी वापरली जाते. UPI म्हणजे काय, तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ही भारताची एक फास्ट पेमेंट सिस्टीम आहे. जशी आपली UPI आहे तशी UAEची IPP आहे. IPP म्हणजे काय, तर इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्म. ह्या दोघांनी एकमेकांसोबत त्या ठिकाणी जोडणी केलेली आहे. म्हणजे काय, तर हे दोन्ही, समजा एखादा भारताचा व्यक्ती UAEमध्ये काही गोष्टींसाठी किंवा फिरायला गेला आहे आणि तिथं त्या ठिकाणी त्याला एखादी गोष्ट घेतल्यानंतर पेमेंट करायचं आहे, तर त्या ठिकाणी तो गुगल पे, फोनपे किंवा बाकीचे जे काही पेमेंट सिस्टीम आहे त्याच्या माध्यमातून, म्हणजेच थोडक्यात UPIच्या माध्यमातून त्या ठिकाणी पेमेंट करू शकतो. एखादा अबुधाबीचा व्यक्ती किंवा UAEचा व्यक्ती जर भारतामध्ये येऊन काही वस्तू खरेदी करत असेल तर तो त्यांची IPP नावाची जी काय फास्ट पेमेंट सिस्टीम आहे ती वापरून त्या ठिकाणी पेमेंट करू शकतो. सो बेसिकली UPI आणि IPPचं एकमेकांसोबत जोडणी केलेली आहे आणि ह्या दोघांच्या काय आहेत, फास्ट पेमेंट सिस्टीम त्या ठिकाणी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या जोडणीसाठी भारताच्या RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि त्यांच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर खालेद मोहम्मद यांनी या ठिकाणी करारावर स्वाक्षऱ्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत. सो सगळ्यात महत्त्वाची 3 गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. दोन्ही देश परस्परांच्या स्थानिक चलनांमध्ये व्यापार करतील,
व्यापार करण्यासाठी लोकल करन्सी सेटलमेंट सिस्टीम त्या ठिकाणी स्थापन केली जाईल आणि UPI आणि IPPची जोडणी झालेली आहे. त्यामुळं एकमेकातले देशातले जे काही व्यक्ती आहे ते खरेदी करत असताना आपापली UPI पेमेंट त्या ठिकाणी वापरू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, IIT दिल्ली जी आहे त्या दिल्ली संस्थेचा अबुधाबी या ठिकाणी कॅम्पस त्या ठिकाणी होणार आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे, IIT दिल्लीचा अबुधाबी या ठिकाणी कॅम्पस सुरू केला जाणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, COP28 म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, आपण त्याला जागतिक हवामान बदल परिषद देखील म्हणतो, ती जी होणार आहे ती दुबईमध्ये होणार आहे. आणि दुबई कुठं आहे तर UAE मध्ये आहे. आणि यासाठी भारतानं UAEला पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे की जेव्हा तुमच्या देशामध्ये ही COP28 होईल तेव्हा आम्ही तुम्हाला त्यासाठी पूर्ण पाठिंबा देऊ. ओके, इथं काही आम्ही इन्फोग्राफिक्स टाकलेत बघा. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी व्हिजिट UAE इन जुलै 2023. MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, त्याला आपण सामंजस्य करार म्हणतो. IIT दिल्लीचा कॅम्पस अबुधाबी या ठिकाणी तयार केला जाणार आहे. ओके, सो महत्त्वाचे करार त्या ठिकाणी झालेले आहेत. ओके, इथं तुम्हाला शक्तिकांत दास दिसत आहेत बघा, त्याच्या माध्यमातून UPI आणि IPPची जोडणी झाल्याच्या सामंजस्य करारावर दोन देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरनी सही त्या ठिकाणी केलेली आहे. ओके, येस. नंतर हा UAE दौरा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दौऱ्यावर गेलेले होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फ्रान्सचा दौरा जो आहे तो फार स्पेशल आहे, कारण इथं काही करारासाठी गेले नव्हते, तर तिथं बॅसिल डे परेड नावाचा एक राष्ट्रीय कार्यक्रम फ्रान्समध्ये आयोजित केला जातो. जसं आपल्या देशामध्ये 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पथसंचलन असतं, अगदी तशाच प्रकारे फ्रान्समध्ये देखील बॅसिल डे परेडचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. हा जो बॅसिल डे आहे तो त्या ठिकाणी तिथला राष्ट्रीय दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. आणि तिथं पण प्रत्येक वर्षी दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांना, पंतप्रधानांना ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवलं जातं. यावर्षी फ्रान्समध्ये जो काही बॅसिल डे परेड आयोजित करण्यात आलं होतं त्या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते. सो बॅसिल डे परेडच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सला गेले होते आणि तिथं काही महत्त्वाचे करार देखील त्या ठिकाणी केलेले आहेत. सो हा बॅसिल डे परेड काय आहे, तिथं कुठले कुठले करार झाले, कोण आहेत फ्रान्सचे अध्यक्ष वगैरे, आपण सगळं त्या ठिकाणी बघणार आहोत. सो UAEचा दौरा झाल्यानंतर फ्रान्सच्या दौऱ्याला गेले. का गेले होते तर बॅसिल डे परेड. हे बॅसिल डे परेड मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे थोड्या वेळाने. ओके, मोदी यांचा हा फ्रान्सचा 6वा दौरा त्या ठिकाणी होता. भारत आणि फ्रान्सच्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपला त्या ठिकाणी 25 वर्ष पूर्ण झालेले आहे असं तुम्हाला आयोग स्टेटमेंटमध्ये देऊ शकतं की भारत फ्रान्स यांच्याविषयी खालील विधाने लक्षात घ्या. ओके, सो भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान त्या ठिकाणी जी काही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे त्याच्यासाठी 25 वर्ष पूर्ण झालेले, कारण भारत हा रशियासारखा, फ्रान्स हा भारताचा रशियासारखाच फार पूर्वीचा दोस्त त्या ठिकाणी आहे. दोघांमध्ये चांगले संबंध त्या ठिकाणी राहिलेले आहेत. डिजिटल अर्थव्यवस्था असेल, उत्पादन क्षेत्र असेल, हरित इंधन असेल, ओके, यासाठी महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या देखील झाल्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, HAL कडून विकसित केलं झालेलं जे काही हेलिकॉप्टर आहे त्या हेलिकॉप्टरला फ्रेंच बनावटीचं इंजिन त्या ठिकाणी बसवलं जाणार आहे आणि ह्याच्यासाठी पण करार झालेला आहे. सो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतातील जी काही विमान आणि हेलिकॉप्टर निर्माण करणारी कंपनी आहे ती एक हेलिकॉप्टर विकसित करते, फायटर हेलिकॉप्टर विकसित करते. त्या हेलिकॉप्टरमध्ये जे काही इंजिन बसवलं जाणार आहे ते इंजिन कुठलं आहे, फ्रान्सच्या बनावटीचं आहे आणि ह्याच्यासाठी पण हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड सोबत त्या ठिकाणी करार झालेला आहे. जसं आपण म्हटलं की भारताचं आणि UAEमध्ये जी काही फास्ट पेमेंट सिस्टीम आहे त्यांच्यामध्ये करार झालेला आहे, तसं फ्रान्समध्ये देखील भारताची UPI प्रणाली त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. म्हणजे भारतातले लोक भारताची UPI प्रणाली वापरून तिकडच्या देशांमध्ये पेमेंट करू शकतील. आता सध्याला इतर काही महत्त्वाचे देश आहेत तिथं आपण आपला जीपे असेल किंवा फोनपे असेल किंवा भीम ॲप असेल हे त्या ठिकाणी वापरू शकत नाही, परंतु फ्रान्समध्ये जर तुम्ही काही कारणानिमित्त फिरायला गेला तर तिथं स्कॅनिंग करताना तुम्ही जीपे, फोनपे किंवा त्या ठिकाणी भीम ॲप वापरून त्या ठिकाणी पेमेंट करू शकता. ह्याची सुरुवात झाली आयफेल टावरपासून. आयफेल टावरला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तिथं जे काही त्यांचं प्रवेश शुल्क वगैरे आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या गुगल पेच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. ह्याचा परिणाम काय होणार आहे तर भारतीय पर्यटक UPI द्वारे आयफेल टावरचे प्रवेश शुल्क आपल्या रुपयामध्ये त्या ठिकाणी भरू शकतील. जिथं करन्सी सांगितली जाईल की तुम्हाला एवढे रुपये त्या ठिकाणी भरायचे, तेवढे रुपये तुम्ही भरल्यानंतर तुम्ही आयफेल टावर बघायला त्या ठिकाणी जाऊ शकता. सो भारताच्या UPI प्रणालीची सुरुवात देखील आपल्या फ्रान्समध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. ओके, येस. आता पहिल्यांदा हा मुद्दा घेतला की नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी फ्रान्सला व्हिजिट दिलेली आहे कारण बॅसिल डे परेडसाठी त्या ठिकाणी चीफ गेस्ट होते. आणि दुसरा मुद्दा मी त्यातला आता घेणार आहे की
फ्रान्सच्या राष्ट्रीय सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विशेष अतिथी त्या ठिकाणी होते. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय सोहळ्यामध्ये विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं, तर तो देश आहे फ्रान्स. लक्षात ठेवा, हेडिंगमध्येच एक प्रश्न दडलेला आहे. सो फ्रान्स देशाच्या राष्ट्रीय सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते. सोहळ्याचं नाव काय आहे, जो राष्ट्रीय सोहळा आपण वरती उल्लेख केलाय तो म्हणजे बॅसिल डे परेड. फ्रान्सचा हा राष्ट्रीय दिवस त्या ठिकाणी आहे. जसं आपला 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या कर्तव्यपथावर जसं पथसंचलन असतं, तसं पॅरिसमध्ये त्या ठिकाणी बॅसिल डे परेडचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. तिथं जे काही तिथले आर्मी नेव्ही एअरफोर्स जे काही पथकं आहे ती पथसंचलन करत असतात. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असले तरी तिथं जे काही परेड म्हणजे संचलन झालं, त्या संचलनामध्ये भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांची पथके त्या ठिकाणी सहभागी झाली होती. आणि याच्यावरती तुम्हाला स्टेटमेंटवरती आयोग प्रश्न विचारू शकतं की फ्रान्सच्या बॅसिल डे परेडविषयी खालील विधाने लक्षात घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते. किंवा त्याच्यामध्ये आणखीन एक स्टेटमेंट असू शकतं की या पथसंचलनामध्ये भारताच्या तिन्ही संरक्षण दलाची पथके सहभागी झालेली होते. म्हणजे तिन्ही आर्मी नेव्ही एअरफोर्स यांचे जे काही मार्च पास्ट करणाऱ्या ज्या काही कॉन्टिजंट होत्या किंवा टीम्स होत्या त्या सहभागी झाल्या होत्या. परेडमध्ये भारतीय मार्चिंग तुकडीचं नेतृत्व कोणी केलं, लष्कराच्या तुकडीचं नेतृत्व कॅप्टन अमन जगताप यांनी केलं, जे आपल्या महाराष्ट्राचे आहेत. नौदलाचं नेतृत्व त्या ठिकाणी कमांडर व्रत बघेल यांनी केलं. आणि हवाई दलाचं नेतृत्व करणारी एक महिला अधिकारी त्या ठिकाणी होती आणि त्यांचं नाव होतं स्क्वॉड्रन लीडर सिंधू रेड्डी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. त्यामुळं आयोग तुम्हाला प्रश्न असा पण विचारू शकतं की फ्रान्समध्ये जो काय बॅसिल डे परेड आयोजित करण्यात आला होता तिथं भारतीय हवाई दलाच्या तुकडीचं नेतृत्व खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं केलं, तर हे स्पेसिफिक आहे सिंधू रेड्डी यांनी. लक्षात ठेवा, सिंधू रेड्डी ह्या महिला आहेत. भारताच्या हवाई दलाच्या पथकाचं नेतृत्व महिलेनं केलं आहे, म्हणून त्या ठिकाणी आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. ओके, परेडमध्ये आणखीन कोण महाराष्ट्रातील जवान सहभागी झाले होते, तर सुशील शिंदे हे स्क्वॉड्रन लीडर म्हणजे हवाई दलाच्या परेडमध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले होते. हे जी काही आपली पथकं आहेत त्यांनी पथकांनी कुठल्या गाण्याच्या धूनवर पथसंचलन केलं, तर सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे जे काही गाणं आहे त्याच्या धूनवर त्या ठिकाणी हे मार्च पास्ट त्या ठिकाणी झालं होतं. या तुकडीसोबत जो काही बँड होता, कारण बँडवरतीच हे पथसंचलन त्या ठिकाणी होत असतं, तर राजपुताना रायफल्सचा जो काही रेजिमेंट आहे त्याचा बँड या ठिकाणी सहभागी झाला होता. या परेडमध्ये भारताच्या हवाई दलातील राफेल विमानांची फ्रेंच लढाऊ विमानांसोबत हवाई सलामी देखील त्या ठिकाणी झालेली आहे. या परेड निमित्त फ्रान्समध्ये त्या ठिकाणी भारताची एक युद्धनौका देखील पोहोचलेली होती, INS चेन्नई. सो दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की INS चेन्नई देखील सहभागी झाली होती आणि फ्रान्सकडून जी काही आपण राफेल विमानं घेतली होती ती राफेल विमानं देखील फ्रान्समध्ये सहभागी झाली होती. आणि तिथं जे काही हवाई कसरती झाल्या त्या हवाई कसरतीमध्ये भारताच्या राफेल विमानांनी सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला होता. ओके, येस. सो आलं लक्षात सगळ्यांना काय प्रकार आहे. आता हे बॅसिल डे परेड काय आहे, तर बॅसिल डे परेडचं आयोजन दरवर्षी 14 जुलै रोजी केलं जातं. जसं आपल्या भारतामध्ये 26 जानेवारीला परेडचं किंवा पथसंचलनाचं आयोजन केलं जातं, तसं 14 जुलै रोजी 1880 पासून दरवर्षी त्याचं आयोजन केलं जातं. कुठं, तर पॅरिसमध्ये. पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे. जसं आपल्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त पथसंचलनाचं आयोजन केलं जातं, तसं अगदी 14 जुलैला पॅरिस इथं ही बॅसिल डे परेड आयोजित केली जाते. देशाच्या सैन्याचा आणि कामगिरीचा उत्सव त्या ठिकाणी आहे. देशात जगामध्ये जे काही सर्वात जुने नियमित लष्करी परेड आहे त्या लष्करी परेडपैकी हा एक परेड त्या ठिकाणी आहे. त्यामुळे एक्झॅक्टली आयोग त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारू शकतं की खालीलपैकी कोणत्या तारखेला बॅसिल डे परेडचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं, 14 जुलै रोजी. ओके, बॅसिल डे, आता ही 14 जुलैच तारीख का, लक्षात ठेवा. तर त्यासाठी एक घटना आहे, त्याचं नाव आहे बॅसिल डे. ओके, सो बॅसिल डे परेड आयोजित केली जाते 14 जुलैला, कारण 14 जुलै 1789 रोजी एक महत्त्वाची घटना त्या ठिकाणी झाली होती आणि ती घटना फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासातील एक टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी ठरलेला होता. सो बॅसिल डे म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. तर ह्या घटनेची तारीख झाली होती 14 जुलै 1789ला, म्हणून 14 जुलै रोजी बॅसिल डे परेडचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. पण बॅसिल काय आहे, तर बॅसिल हे एका तुरुंगाचं नाव आहे. लक्षात ठेवा, बॅसिल
किंवा बॅस्टिल हे एका तुरुंगाचं नाव त्या ठिकाणी आहे आणि या तुरुंगामध्ये जे काही राजकीय कैदी त्या ठिकाणी बंदी करून ठेवले होते त्या राजकीय कैद्यांची सुटका त्यावेळेला फ्रेंचच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती. म्हणून त्या ठिकाणी 14 जुलै हा बॅसिल डे परेड म्हणून आयोजित केला जातो. फ्रेंच इतिहासातील महत्त्वाची घटना आणि फ्रेंच राज्यक्रांतीचा हा टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी ठरला, कारण क्रांतिकारकांचा बॅसिल नावाच्या राजकीय तुरुंगावर त्या ठिकाणी हल्ला झाला आणि तिथं बरेच जे काही फ्रेंच क्रांतिकारक वगैरे आहेत त्यांची सुटका त्या ठिकाणी करण्यात आली होती. सो बॅसिल नावाच्या तुरुंगावर हल्ला केला 14 जुलै 1789 आणि याच गोष्टीचं स्मरण म्हणून त्या ठिकाणी दरवर्षी 14 जुलै रोजी बॅसिल डे परेडचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. सो ह्या डिटेल गोष्टी मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे. ओके, येस. नंतर भारत एका महत्त्वाच्या गटामध्ये समाविष्ट झालेला आहे, त्याचं नाव आहे मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिप, म्हणजेच खनिज सुरक्षा सहकार्य. ओके, प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणता देश मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिपच्या गटामध्ये सहभागी झालेला आहे, तर तो आहे आपला भारत. जून 2022ला या गटाची स्थापना झाली. यासाठी अमेरिकेनं पुढाकार घेतलेला आहे. याच्यामध्ये अमेरिकेसहित टोटल 13 देश त्या ठिकाणी आहेत. ओके, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, स्वीडन, ब्रिटन, इटली, भारत आणि युरोपियन महासंघच म्हणजेच युरोपियन युनियन एवढे 13 देश किंवा राष्ट्र त्या ठिकाणी सहभागी झालेले आहे. ओके, सो ही जी काही मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिप आपण त्याला MSP म्हणतो, ती कशासाठी स्थापन झालेली आहे, तर सदस्य देशांमध्ये खनिजांचा अबाधित पुरवठा सुरू ठेवणे. हे जे काही 13 देश आहेत, ह्या 13 देशांमध्ये जी काही खनिज आहेत त्या खनिजांचा त्या ठिकाणी पुरवठा अबाधित सुरू ठेवायचा आहे. नंतर दुर्मिळ खनिज, आपण त्याला क्रिटिकल मिनरल्स असं देखील म्हणतो, त्या दुर्मिळ खनिजांचं उत्पादन, त्याची प्रक्रिया आणि त्याची फेरवापर याची क्षमता असलेल्या देशांना आवश्यक सहकार्य उपलब्ध करणं. थोडक्यात खनिजांचा अबाधित पुरवठा सुरू ठेवणं आणि दुसरी महत्त्वाची दुर्मिळ खनिज, आपण त्याला क्रिटिकल मिनरल्स म्हणतो, त्यांचे उत्पादन असेल, त्यांची प्रक्रिया असेल आणि त्यांचा फेरवापर असेल, यांच्या क्षमतेबाबत सर्व देशांना आवश्यक सहकार्य प्रदान त्या ठिकाणी करणं असा त्याचा उद्देश त्या ठिकाणी आहे. सो बेसिकली आयोग प्रश्न विचारताना तुम्हाला इथंच प्रश्न विचारू शकतं, ओके, की भारताचा खालीपैकी कोणत्या गटामध्ये किंवा MSP मध्ये खालीपैकी कोणत्या देशाचा समावेश झालेला आहे. ओके, येस. नंतर भारताचा आणखीन एका गटामध्ये समावेश त्या ठिकाणी झालेला आहे, तो म्हणजे युनायटेड नेशनमध्ये त्या ठिकाणी एक गट स्थापन झाला आहे, ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुप. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा संकट येतात तेव्हा सर्व देश एकमेकांसोबत मदत, आपण काय म्हणतो, एक गट स्थापन करत असतात आणि त्या संकटावर मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. आणि युनायटेड नेशनच्या महासचिवांच्या मार्गदर्शनाखाली ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुप त्या ठिकाणी स्थापन झालेला होता आणि या ग्रुपचा एक चॅम्पियन्स ग्रुप त्या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुपचा पण एक ग्रुप आहे, त्याचं नाव आहे चॅम्पियन्स ग्रुप. त्या चॅम्पियन्स ग्रुपमध्ये भारत त्या ठिकाणी समाविष्ट झालेला आहे. या चॅम्पियन्स ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी अँटोनियो गुटेरेस, जे संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव आहेत, त्यांनी भारताला निमंत्रण दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही या चॅम्पियन्स ग्रुपमध्ये सहभागी त्या ठिकाणी होईल का, व्हाल का. तर त्यासाठी जी काही प्रक्रिया राबवण्यात आली त्यासाठी भारताचे शेर्पा म्हणून संजय वर्मा यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. संजय वर्मा जे आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्रालयातील सचिव आहेत, ते त्या ठिकाणी शेर्पा होते, म्हणजेच भारताचे प्रतिनिधी होते. GCRC म्हणजे काय, तर ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुप. चॅम्पियन्स ग्रुपमध्ये आणखीन काही देश आहेत, जसा भारत आहे तसं भारतासोबत बांगलादेश आहे, ओके, बार्बाडोस आहे, डेन्मार्क आहे, जर्मनी, इंडोनेशिया आणि सेनेगल हे देश आहेत. आणि ह्या देशामध्ये आता आपल्या भारताचा देखील समावेश त्या ठिकाणी झालेला आहे. ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुपची स्थापना जी आहे ती मार्च 2022 मध्ये झाली. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव आहेत ते या ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुपचे त्या ठिकाणी संस्थापक आहेत. आणि बेसिकली हा जो काही ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुप आहे तो कोणत्या क्रायसिसवर रिस्पॉन्स करण्यासाठी काम करतो, तर ते आहे फूड सिक्युरिटी, ऊर्जा आणि वित्त. लक्षात ठेवा, फूड सिक्युरिटी, एनर्जी अँड फायनान्स या संबंधित परस्पर संबंधित संकटाशी संबंधित तातडीच्या आणि गंभीर जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी जागतिक प्रतिसादामध्ये समन्वय त्या ठिकाणी करणं. आता ह्याचा अर्थ मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करून सांगतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर या बाबतीत
जर काही क्रायसिस आलं, फूड सिक्युरिटी असेल, एनर्जी असेल किंवा फायनान्सच्या बाबतीत जर काही क्रायसिस आलं, तर जे काही एक देश एकमेकांना मदत करत असतात त्या मदतीमध्ये किंवा रिस्पॉन्सेसमध्ये त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन करणं. ओके, फॉर एक्झाम्पल आफ्रिकन कंट्री ज्या आहेत त्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात फूड सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे. फूड सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे काय, तर तिथे सगळ्यांना खाय प्यायला चांगलं मिळत नाही किंवा कुपोषणाचं मोठ्या प्रमाण त्या ठिकाणी आहे. मग ह्या आफ्रिकेतली जी काही लहान मुलं आहेत त्यांना बऱ्याच देशांकडून त्या ठिकाणी रिस्पॉन्स केला जातो, म्हणजे बरेच देशांना त्या ठिकाणी मदत करत असतात. आणि हे जे काय एक्स नावाचा देश, वाय नावाचा, झेड नावाचा देश, ए बी नावाचा देश, बी नावाचा देश, सी नावाचा देश, हे जे काही देश आफ्रिकेला फूड सिक्युरिटीच्या बाबतीत मदत करत असतात, या सर्व देशांच्या मदतीमध्ये कोऑर्डिनेशन करणं यासाठी हा ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुप त्या ठिकाणी काम करत असतो. म्हणजे जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर असे एखादं संकट निर्माण होतं आणि त्याला रिस्पॉन्स म्हणून सर्व देश त्या संकटाला मदत करण्यासाठी धावून येतात, ह्या सर्व देशांच्या मदतीमध्ये एक कोऑर्डिनेशन निर्माण करण्याचं काम कोण करत असतं, हा ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुप त्या ठिकाणी करत असतो. ओके, सो बेसिकली हे टार्गेट कशावर आहे, कुठल्या महत्त्वाच्या सेक्टरवर काम करतं, फूड सिक्युरिटी, एनर्जी आणि वित्त. ओके, येस. नंतर अरुणाचल प्रदेश जे आहे ते भारताचेच आहे असं एका देशाच्या समितीनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला अरुणाचल प्रदेशवर चायनाकडून आपला हक्क त्या ठिकाणी सांगितला जातो आणि हे कुठेतरी चुकतंय. भारत आणि चायनाच्या दरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये असलेली जी काही मॅकमोहन रेषा आहे हीच दोन देशांमधली आंतरराष्ट्रीय सीमा आहे असं परत एकदा अमेरिकेच्या सिनेट समितीनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं एका प्रकारे चायनाला हा धक्का समजला जातोय की दुसरा देश या ठिकाणी मध्यस्थी करतोय आणि अरुणाचल प्रदेश हे भारताचंच आहे असं ठामपणे त्या ठिकाणी सांगत आहे. कारण बऱ्याच वेळेला अरुणाचल प्रदेशमध्ये चायनाकडून हक्क सांगितला जातो, चायना म्हणतंय की अरुणाचल प्रदेश आमचा भाग आहे. बऱ्याच वेळेला अतिक्रमण देखील चायनाकडून त्या ठिकाणी केलं जातं आणि अशा वेळेला अमेरिकेनं आपली बाजू घेत अरुणाचल प्रदेश जो काही रिजन आहे तो भारताचाच आहे असं ठामपणे त्यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा ठराव कोणी केलेला आहे तर अमेरिकेच्या सिनेट समितीनं. सिनेट म्हणजे काय तर आपल्याकडची राज्यसभा. ओके, अमेरिकेमध्ये संसदेची दोन सभागृह आहे, एक आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि दुसरं आहे सिनेट. ओके, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे आपल्याकडची लोकसभा, सिनेट म्हणजे आपल्याकडची राज्यसभा. सो तिकडच्या राज्यसभेनं म्हणजे अमेरिकेच्या राज्यसभेच्या समितीनं एक ठराव पारित केलाय, म्हणजे ठराव मांडलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की अरुणाचल प्रदेश भारताचंच त्या ठिकाणी आहे. ठराव मांडणारे सदस्य जेफ मर्केले, बिल हॅगर्टी, टिम केन आणि ख्रिस हॉलन यांनी हा ठराव त्या ठिकाणी मांडलेला आहे. भविष्यामध्ये हा ठराव सिनेटमध्ये मतदानासाठी मांडण्यात येणार आणि एकदा सिनेटमध्ये मतदान झालं तर त्याच्यावर शिक्कामोर्तब आणखी चांगलं त्या ठिकाणी होईल. काय म्हणतोय हा ठराव तर अरुणाचल प्रदेश आणि चीनमध्ये असलेली जी काही मॅकमोहन रेषा आहे तीच मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमा असेल दोन्ही देशांमधल्या असं पुष्टी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सो आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की अमेरिकेने खालीलपैकी कोणता प्रदेश भारताचाच आहे असा त्या ठिकाणी पुष्टी केलेली आहे तर तो आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चायनाची सीमा त्या ठिकाणी आहे आणि ही सीमा काय म्हणून ओळखली जाते तर मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते. आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे, इंडिया आणि चायना, आणि ही मॅकमोहन रेषा कुठं आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना काय प्रकार आहे. इथं मी एक इन्फोग्राफिक्स पण टाकले बघा, त्याच्यात दिले US resolutions recognizes okay Arunachal as an integral part of India, भारताचाच भाग आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, भारतामध्ये किंवा जगाच्या इतिहासामध्ये वर्तमानपत्रांचा रोल हा फार मोठा असतो. वर्तमानपत्रांमुळे भारतामध्ये किंवा जगामध्ये अनेक राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक चळवळी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तर वर्तमानपत्रांचा रोल त्या ठिकाणी फार मोठा राहिलेला आहे आणि माझं पण बऱ्याच वेळेला सजेशन राहतं ॲज अ ॲस्पिरंट म्हणून रोज डेली न्यूजपेपर तुमच्याकडून रीड झाला पाहिजे. मी असं म्हणत नाही की फार डिटेलमध्ये वगैरे, परंतु सध्याला जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्या आजूबाजूला काय चालू आहे ह्याचा एकमेव स्रोत जो चांगला आहे तो म्हणजे वर्तमानपत्र. बातम्यांसाठी मला असं वाटतं यूट्यूब असेल किंवा ह्या बाकीच्या गोष्टींवर जास्त
जास्त किंवा सोशल मीडियावर जास्त डिपेंडेंट राहू नका. जे काही वर्तमानपत्र असतात स्टँडर्ड, त्यात आपण इंग्लिशमध्ये हिंदू म्हणू शकतो, एक्सप्रेस म्हणू शकतो किंवा मराठीमध्ये पण लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, अशी दर्जेदार वर्तमानपत्र आहेत. सो वर्तमानपत्रांचा आपल्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये फार महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी असतो. सो बिंग एस्पिरंट मी तुम्हाला सगळ्यांना एक सजेशन देतो की रोज थोडा तरी वेळ, म्हणजे किमान अर्धा तास तरी वेळ कुठला तरी एक स्टँडर्ड वर्तमानपत्र वाचण्याला खर्च नक्की करा. कारण तुमच्या विचारामध्ये तुम्हाला ॲटोमॅटिकली बदल झालेला दिसेल. ॲटलिस्ट रोज त्या वर्तमानपत्राच्या हेडिंग्स असतील किंवा वर्तमानपत्राचे एडिटोरियल असेल एवढं तरी वाचा. कारण तुमचं स्वतःचं एक कुठल्याही विषयाबद्दल मत जे तयार होईल ते मत तयार होताना तुम्हाला त्या ठिकाणी वर्तमानपत्रच सहाय्य त्या ठिकाणी असतील. ओके, सो माझं एक सजेशन आहे की आवर्जून सगळ्यांनी किमान लोकसत्ता तरी वाचा. ओके, येस. सो असंच एक वृत्तपत्र जे आहे ज्याला 320 वर्षाचा इतिहास होता आणि हे 320 वर्ष जुनं जे काही वर्तमानपत्र आहे ते आता बंद त्या ठिकाणी झालेले आहे. त्याची जी काही प्रिंट एडिशन आहे ती प्रिंट एडिशन बंद झालेली आहे. त्याची ऑनलाईन एडिशन जी मात्र आहे ती अजूनसुद्धा अवेलेबल त्या ठिकाणी असणार आहे. सो 3 शतके म्हणजेच जवळजवळ 300+ वर्ष जुनं असलेलं जे काही वृत्तपत्र आहे ते वृत्तपत्र बंद त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही न्यूज जी आहे ती लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्समध्ये दोन्हीकडे आलेली होती. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या वर्तमानपत्राचं नाव त्या ठिकाणी माहीत पाहिजे. विनर झाईतुंग असं त्याचं नाव आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याची दैनंदिन छापील आवृत्ती, छापील म्हणजे प्रिंट, आवृत्ती म्हणजे एडिशन, दैनंदिन प्रिंट एडिशन जी आहे ती बंद झालेली आहे म्हणून, परंतु ऑनलाईन आवृत्ती मात्र त्या ठिकाणी सुरू राहणार आहे. सो छापील आवृत्ती आता त्या ठिकाणी बंद झालेली आहे, मात्र ऑनलाईन आवृत्ती जी आहे ती कायमस्वरूपी आता सुरू राहणार आहे. जगातील सर्वात जुन्या वृत्तपत्रांपैकी एक त्या ठिकाणी आहे. ह्याची मालकी जी आहे ती ऑस्ट्रिया सरकारकडे आहे. ऑस्ट्रेलिया म्हणत नाही मी, ऑस्ट्रिया. ऑस्ट्रिया हा एक युरोप खंडातला महत्त्वाचा देश त्या ठिकाणी आहे. ह्याचं मुख्यालय ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना या ठिकाणी. या वर्तमानपत्राचा पहिला अंक 8 ऑगस्ट 1703, लक्षात ठेवा 1703 रोजी ह्याचा पहिला एडिशन आली होती आणि शेवटचा अंक जो आला होता तो 30 जून 2023ला. ओके, सो 1703 ते 2023 असं हे जवळजवळ 320 वर्ष जुनं त्या ठिकाणी वर्तमानपत्र आहे. आणि हे जे काही वर्तमानपत्र आहे ते बऱ्याच ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार आहे. ते म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती, ओके, पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरं आहे अमेरिकन राज्यक्रांती, नंतर रशियन राज्यक्रांती. 3 महत्त्वाच्या राज्यक्रांतीचा साक्षीदार असलेले हे वर्तमानपत्र आहे, फ्रेंच, अमेरिकन आणि रशियन. नंतर आहे पहिलं आणि दुसरं महायुद्ध, अशी 2 महायुद्ध. नंतर जगभरात पडलेले विविध दुष्काळ, युरोपमध्ये झालेली औद्योगिक क्रांती, अशा विविध घटनांचं साक्षीदार असलेलं जवळजवळ 300 वर्ष जुनं वर्तमानपत्र बंद झालेलं आहे. सो आमच्या टीमनं सुद्धा फार सुंदर त्या ठिकाणी फोटोग्राफ्स टाकलेत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल. इथं लिहिले बघा, विनर झाईतुंग 1703ला पहिली एडिशन त्या ठिकाणी होती, 2023ला त्याची शेवटची एडिशन आहे. असं जवळजवळ 320 वर्ष जुनं जे काही वर्तमानपत्र आहे ते आता बंद त्या ठिकाणी झालेलं आहे. सो हे तुम्हाला टाकण्याचा, फोटोग्राफ्स टाकण्याचा उद्देश हाच असतो की तुमच्या फोटोग्राफिक मेमरीमध्ये किमान हे चांगलं आणि दीर्घकाळासाठी लक्षात राहील. हा कंटेंट बऱ्याच वेळेला विसरतो, परंतु तुम्हाला हे ॲज इट इज तुमच्या परीक्षेमध्ये जास्त वेळ लक्षात त्या ठिकाणी राहू शकतं आणि तुम्हाला एक्झॅक्टली असं आठवू शकतं की बाबा 1703 आणि 2023 हे जरी वजा केलं तर तुम्हाला 320 वर्ष त्या ठिकाणी सापडू शकतं. नॉट नेसेसरी 320 वर्ष पाठ करावंच लागणार आहे, परंतु हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करून तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी काढता येईल. सो विनर झाईतुंग हे 320 वर्ष जुनं वर्तमानपत्र आता बंद त्या ठिकाणी झालेलं आहे. ओके, नंतर आहे एक महत्त्वाची परिषद किंवा संघटनेची परिषद, शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन, त्याला SCO असं देखील म्हणतात. त्याची 23वी वार्षिक परिषद जी आहे ती आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी पार पडलेली आहे. ओके, सो याचा यजमान आहे भारत. भारताचे प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी अध्यक्ष होते. याचं आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं. कोणत्याही देशाचे प्रमुख या ठिकाणी फिजिकली अवेलेबल नव्हते, तर ऑनलाईन पद्धतीने अवेलेबल होते. टुवर्ड्स सेक्युअर SCO, लक्षात ठेवा, टुवर्ड्स सेक्युअर SCO अशी त्या ठिकाणी त्याची थीम होती. ह्याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतं. सेक्युअर हे कॅपिटल लेटर्समध्ये लिहिलेली. सेक्युअर म्हणजे काय, तर सेक्युरिटी, इकॉनॉमिक, कनेक्टिव्हिटी,
युनिटी, रिस्पेक्ट आणि एन्व्हायरमेंट या सर्व बाबतीत हे सर्व देश एकमेकांसोबत सहकार्य करतील अशा उद्देशानं याची थीम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. सो थीम अतिशय महत्त्वाची आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणखीन एक यजमान, भारत पहिल्यांदाच या परिषदेचा यजमान आहे. आतापर्यंत कधीच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची परिषद आपल्या भारतामध्ये झालेली नव्हती. ओके, सो फोटोग्राफ्स पण टाकलाय बघा. ओके, शांघाय काउन्सिल ऑफ हेड्स ऑफ स्टेट 2023ची सेक्युअर SCO नावाची थीम त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. ओके, येस, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पाठीमागच्या वर्षीपर्यंत म्हणजे 2022 पर्यंत या संघटनेचे टोटल 8 सदस्य देश होते, परंतु या संघटनेला आता 9वा सदस्य देश भेटला आहे आणि तो आहे इराण. लक्षात ठेवा. आणि ह्याला मान्यता कुठली मिळाली आहे? या 2023च्या परिषदेमध्ये मिळालेली आहे. 5 जुलै 2023ला इराण हा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा नवीन सदस्य देश झालेला आहे. आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं सिंगल लाईनला की SCOचा 9वा किंवा नवीन सदस्य देश कुठला आहे? तर तो आहे इराण. लक्षात ठेवा, हे इराण आहे. तुम्हाला आयोग कन्फ्यूज करण्यासाठी इराक असं टाकू शकतं. इराक पहिला शब्द असू शकतो, दुसरा ऑप्शन इराण असू शकतो. सो क नाहीये तर न आहे. लक्षात ठेवा. परत म्हणू नका सर तुम्ही व्यवस्थित सांगितलेलं नव्हतं. सो इराण आहे. लक्षात ठेवा. इराण हा त्या ठिकाणी या SCOचा 9वा सदस्य देश त्या ठिकाणी झालेला आहे. आणखीन एका देशाला आमंत्रित अतिथी देश म्हणून बोलवण्यात आलं होतं, तुर्कमेनिस्तान. ओके, विशेष उपस्थिती होती शी जिनपिंग जे चीनचे अध्यक्ष आहेत, व्लादिमीर पुतीन हे रशियाचे अध्यक्ष आहेत, शहाबाज शरीफ हे पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान त्या ठिकाणी होते. ह्यांची विशेष उपस्थिती होती कारण या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमधले हे महत्त्वाचे देश त्या ठिकाणी आहेत जे आपल्याला वेल नोन त्या ठिकाणी आहेत. ओके, येस, आलं सगळ्यांना लक्षात. ओके, नंतर आहे बघा खालील 5 मुद्द्यांवर अधिक सहकार्य करण्याचा भारतानं प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला. स्टार्टअप्स असतील, पारंपरिक औषधे असतील, डिजिटल समावेशकता असेल, तरुणांचे सबलीकरण असेल, बुद्धी विचारांचा समान वारसा त्या ठिकाणी असेल. ओके, काय आहे ही शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन? याची स्थापना जून 2001 मध्ये त्या ठिकाणी झाली, परंतु या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या पूर्वी एक 1996 मध्ये शांघाय 5 नावाची संस्था स्थापन झाली होती. नंतर ह्या शांघाय 5ची जागा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे SCO ने घेतलेली आहे. त्यामुळं जर तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारला की या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर 2001च उत्तर लिहा. ओके, ही संस्था जी आहे ह्याचं आत्ताचं स्वरूप जे आहे ते शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे. परंतु चीननं पुढाकार घेऊन कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान या देशांसोबत एक संघटना त्या ठिकाणी स्थापन केली होती. त्याचं नाव होतं शांघाय 5. ओके, शांघाय 5 का म्हटलं जातं? चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान हे जे काही 5 देश आहेत त्या 5 देशांनी मिळून रशियातल्या चायनामधल्या शांघाय या ठिकाणी एकत्र येऊन या परिषदेची स्थापना केली होती. नंतर त्याच्यामध्ये उझबेकिस्तान वगैरे ॲड झाले आणि नंतर त्या ठिकाणी ह्याची सदस्य संख्या वाढलेली त्या ठिकाणी होती. ओके, येस, आता बघा मुख्यालय आहे बीजिंग या ठिकाणी. सदस्य देश आहेत 9 जे मी तुम्हाला सांगितलं कारण 9वा इराण आहे. तुम्हाला हे माहिती पाहिजे. ओके, रशिया, चायना पेरिंगमध्ये लक्षात ठेवायचं. रशिया, चायना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. नंतर पेरिंगमध्ये काय लक्षात ठेवायचं? भारत आणि पाकिस्तान. लक्षात ठेवा 2017 मध्ये. याचा अर्थ भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे संस्थापक सदस्य नाही आहेत. संस्था कधी स्थापन झाली आहे? 2001ला. आणि भारत आणि पाकिस्तान कधी झालेले आहेत? 2017ला आहे. त्यामुळे असं पण आयोग प्रश्न विचारू शकतं की शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन विषयी खालील विधाने लक्षात घ्या. या संघटनेची स्थापना 2001 मध्ये झाली आणि दुसरा ऑप्शन असू शकतो की भारत या संघटनेचा संस्थापक देश आहे. नाही तर 2001ला स्थापन झाले. भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये आलेले आहेत. ओके, नंतर आहे बघा पेरिंग मध्ये लक्षात कसं ठेवायचं? कझाकिस्तान आणि किर्गिस्तान, क वर्ण 2 आहेत. ओके, कझाकिस्तान, किर्गिस्तान. नंतर हे पेरिंग मध्ये लक्षात ठेवायचं ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान आणि शेवटचा देश आहे इराण. सो पेरिंग मध्ये जर लक्षात ठेवलं तर आणखीन चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. रशिया, चीन, भारत, पाकिस्तान, क चे 2 आहेत कझाकिस्तान आणि किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि इराण. ओके, निरीक्षक राष्ट्र आहेत अफगाणिस्तान, बेलारूस, मंगोलिया.
संवाद भागीदार, डायलॉग पार्टनर. जर या काही देशांना या संघटनेसोबत काही महत्त्वाचे करार वगैरे करायचे असतील तर हे डायलॉग पार्टनर्स त्या ठिकाणी आहेत. अझरबैजान, आर्मेनिया, कंबोडिया, नेपाळ, तुर्की आणि श्रीलंका हे काही डायलॉग पार्टनर त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. कार्यालयीन भाषा आहेत रशियन आणि चायनीज. झांग मिंग हे सध्याला महासचिव आहेत. जर क्षेत्रफळ आणि लोकसंख्या हा जर निकष लावला तर जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संघटना ठरू शकते हे तुम्हाला स्टेटमेंटला विचारलं जाऊ शकतं. ही एक रिजनल ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी आहे. सो जर क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचा जर विचार केला तर ही जगातली सर्वात मोठी त्या ठिकाणी रिजनल ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी आहे. 2023ची जशी परिषद आपण नवी दिल्ली इथं किंवा भारतामध्ये झाली असे म्हणतो तसं 2022ची परिषद समरकंद हे उझबेकिस्तानमधलं ठिकाण आहे तिथं पार पडलेली आहे. सो यावर्षीची जी काही SCO कॉन्फरन्स आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे कारण भारतामध्ये त्याचं आयोजन पहिल्यांदाच करण्यात आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट इराण हा या संघटनेचा 9वा सदस्य देखील झालेला आहे आणि भारत या संघटनेचा संस्थापक देश नाही आहे हे तुम्हाला प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं आहे. ओके, येस. नंतर आहे एक महत्त्वाची परिषद तिचं नाव आहे 12वी मेकॉंग गंगा सहकार्य परिषद. जसं गंगा हे नदीचं नाव आहे तसं साऊथ ईस्ट एशियामध्ये मेकॉंग नावाची एक फार महत्त्वाची नदी त्या ठिकाणी वाहते. सो मेकॉंग आणि गंगा किंवा या नद्या ज्या ठिकाणाहून वाहतात त्या देशांच्या सहकार्य वाढावं म्हणून अशा प्रकारची परिषद त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो ही परिषद कुठं झाली तर बँकॉक थायलंडमधलं ठिकाण आहे. भारताचे प्रतिनिधी S जयशंकर त्या ठिकाणी उपस्थित होते. टोटल या मेकॉंग गंगा सहकार्य परिषदेमध्ये टोटल 6 देश आहेत. भारत आहे, कंबोडिया आहे, लाओस आहे, म्यानमार आहे, थायलंड आहे आणि व्हिएतनाम. टोटल 6 देशांची ही सहकार्य परिषद त्या ठिकाणी आहे. आणि इथं काही फोटो दाखवलेत बघा मी, इन्फोग्राफिक्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे सदस्य देश वगैरे दिसत असतील. 6 मेंबर कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये मेकॉंग गंगा कोऑपरेशनमध्ये. ओके, तुम्हाला यांच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे आपण का बघतोय कारण जेव्हा S जयशंकर या मेकॉंग गंगा परिषदेला त्या ठिकाणी सहकार्य परिषदेला गेले होते तेव्हा त्यांनी एका महत्त्वाच्या प्रकल्पाचा उल्लेख त्या ठिकाणी केला आणि तो आहे भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग. त्याला ट्रायलॅटरल हायवे असं देखील म्हणतात. जो हायवे आपल्या भारतामध्ये मणिपूरमधून सुरू होणार आहे आणि तो त्या ठिकाणी थायलंडमधून येऊन थांबणार आहे. सो हा जो काही 3 देशातून जाणारा महामार्ग आहे त्याचं इनिशिएटिव्ह जे आहे ते भारताने त्या ठिकाणी घेतलं होतं. सो भारताचा जो काही नॉर्थ ईस्ट प्रदेश आहे त्याची कनेक्टिव्हिटी थायलंडपर्यंत पोहोचवण्यासाठी हा महामार्ग त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. सो परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी या परिषदेत या प्रकल्पाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला होता म्हणून आपण हे त्या ठिकाणी बघतोय. या त्रिपक्षीय महामार्गाची संकल्पना वाजपेयी साहेबांची त्या ठिकाणी होते जे आपल्या देशाचे माजी पंतप्रधान आहे. याला मंजुरी भारत म्यानमार आणि थायलंड यांच्यातील मंत्रिस्तरीय बैठकीनं त्या ठिकाणी 2002ला मान्यता त्या ठिकाणी दिली होती. टोटल 1360 किलोमीटरचा महामार्ग आहे आणि हे सुरू होतोय मोरेह पासून. मोरेह ठिकाणी हे मणिपूर आहे आणि हे थांबतोय कुठं तर माए सोत नावाचं ठिकाण आहे थायलंडमध्ये. सो मोरेह नावाचं ठिकाण आहे मणिपूरमध्ये आणि त्या ठिकाणी माए सोत नावाचं ठिकाण आहे थायलंडमध्ये. सो हा जो काही महामार्ग आहे तो इंडियातून म्यानमार मार्गे त्या ठिकाणी थायलंडपर्यंत पोहोचणार आहे. सो बऱ्याच वेळेला आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारा महामार्ग वगैरे बघितलेला आहे परंतु इथं जी महामार्गाची कनेक्टिव्हिटी आहे ती एका देशातून दुसऱ्या देशातून तिसऱ्या देशापर्यंत कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी आहे. सो भारताचा मणिपूर किंवा नॉर्थ ईस्ट रिजन थायलंडपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे. याचा अर्थ भविष्यात तुम्ही 1360 किलोमीटर अंतर ट्रॅव्हल करून ईशान्यमधून डिरेक्टली थायलंडला बाय रोड देखील त्या ठिकाणी जाऊ शकणार आहेत. प्रकल्पाचं 70% काम पूर्ण झालेलं आहे. मणिपूरमधील इम्फाळ ते बँकॉक अंतर 16 ते 18 तासामध्ये त्या ठिकाणी कव्हर होऊ शकतं. बाय रोड कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी येऊ शकते. ओके, येस. नंतर आहे एक महत्त्वाचा निर्णय जो अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतला त्याचं नाव आहे अफर्मेटिव्ह ॲक्शन. काय आहे हे अफर्मेटिव्ह ॲक्शन आपण बघणार आहोत. अमेरिकेतील जी काही विद्यापीठं आहेत युनिव्हर्सिटीज आहेत तिथं कृष्णवर्णीय म्हणजे जे काही ब्लॅक लोक आहेत आणि इतर अल्पसंख्याक लोक जे आहेत त्यांची संख्या वाढवण्यासाठी वर्ण आणि वंशाच्या आधारावर त्या ठिकाणी प्रवेश देण्यासाठी एक धोरण आखलेलं होतं. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर अमेरिकन ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये ब्लॅक लोकांना आणि इतर अल्पसंख्याक लोकांना
प्रतिनिधित्व मिळावं म्हणून काही राखीव जागा ज्या आहेत त्या विद्यापीठांमध्ये होता आणि ह्या राखीव ज्या जागा आहेत त्याला अफर्मेटिव्ह ॲक्शन त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे या लोकांना विद्यापीठांमध्ये आरक्षित जागा देण्यासाठी जे काही धोरण आखलेलं होतं त्या आखलेल्या धोरणाला अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणतात आणि अमेरिकेतल्या स्थानिक विद्यार्थ्यांनी या अफर्मेटिव्ह ॲक्शनसाठी विरोध केला. त्यांचं म्हणणं आहे की विद्यापीठांमध्ये हे जे काही अल्पसंख्याक कृष्णवर्णीय हे जे लोक आहेत त्यांना तुम्ही जे काही प्रवेश देण्यासाठी आखलेलं धोरण आहे ते रद्द करा असं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी त्या ठिकाणी होती. अमेरिकेच्या राज्यघटनेशी हे जे काही धोरण आहे ते विसंगत असल्याचं कारण देत सर्वोच्च न्यायालयाकडून हे घटनाबाह्य ठरवण्यात आलेलं आहे. याचा अर्थ इथून पुढं अमेरिकेतल्या विद्यापीठांना हे जे काही आखलेलं धोरण आहे ते कंटिन्यू करता येणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावरच त्या ठिकाणी ॲडमिशन्स त्या ठिकाणी मिळणार आहे. ह्याची पार्श्वभूमी काय होती तर अमेरिकेमध्ये स्टुडंट्स फॉर फेअर ॲडमिशन्स नावाची एक विद्यार्थी संघटना आहे आणि या विद्यार्थी संघटनेनं हार्वर्ड आणि नॉर्थ कॅरोलिना या विद्यापीठामधील प्रवेश धोरणांमध्ये जे काही प्रोसिजर सुरू आहे त्याच्यामध्ये न्यायालयामध्ये याचिका त्या ठिकाणी दाखल केलेली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला आमच्या गुणवत्तेला डावलून त्या ठिकाणी कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्याक लोकांना त्या ठिकाणी ॲडमिशन्स दिलं जाते आणि हे जे काही अफर्मेटिव्ह ॲक्शन्स आहे ते त्या ठिकाणी कॅन्सल करा. आणि या वेळेला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं ही गोष्ट जी आहे ती दखलपात्र ठरवली आणि त्यांनी सांगितलं की हे जे काही अफर्मेटिव्ह ॲक्शन्स विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशनसाठीचे धोरण आहे ते राज्यघटनेशी विसंगत आहे. त्यामुळे इथून पुढं कोणत्याही विद्यापीठानं हे अफर्मेटिव्ह ॲक्शन जे आहे ते राबवू नये असं सांगितलेलं आहे. ओके, येस. आता नेहमीप्रमाणे आपण आता क्विक रिव्हिजन करूयात. आपल्यासाठीच हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण पाठीमागच्या अर्धा पाऊण तासामध्ये आपण काय केलेलं आहे याची रिव्हिजन होणं तेवढंच त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. भारत आणि UAEच्या व्यापाराला बळ त्या ठिकाणी मिळालेलं आहे कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे UAEच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी होते. भविष्यात भारत आणि UAEचा जो काही व्यापार आहे तो $100 अब्ज टप्पा ओलांडेल. व्यापाराला बळ का मिळणार आहे कारण दोन्ही देशांच्या स्थानिक चलनांमध्ये हे सगळे व्यापार विनिमय या ठिकाणी होणार आहेत. रुपया आणि दिरहम ह्या दोन चलनामध्ये व्यापार होणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट यासाठी लोकल करन्सी सेटलमेंट सिस्टीम स्थापन केली जाणार आहे. प्लस भारताची UPI आणि त्यांची IPP यांची जोडणी त्या ठिकाणी केली जाणार आहे. RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या करारावर त्या ठिकाणी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. IIT दिल्लीचा कॅम्पस अबुधाबीमध्ये होणार आहे आणि COP28च्या परिषदेसाठी भारतानं UAEला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दौऱ्याला गेले होते कारण बॅसिल डे परेडसाठी त्यांना चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं. भारत आणि फ्रान्सच्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपची 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. फ्रान्समध्ये पण देशाची आता UPI प्रणाली सुरू झालेली आहे. आयफेल टावर इथं ही सुरू करण्यात आली. फ्रान्सचा जो काय राष्ट्रीय सोहळा आहे पण त्याला बॅसिल डे परेड म्हणतो तिथं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. भारताच्या तिन्ही संरक्षण दलाच्या पथकांनी इथं पथसंचलन केलं. हवाई दलाचं नेतृत्व सिंधू रेड्डी यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. सारे जहां से अच्छा या गाण्याच्या धूनवर पथसंचलन त्या ठिकाणी झालेलं आहे. राफेल विमानं सहभागी झाले होते. INS चेन्नई देखील त्या ठिकाणी गेलेले होते. दरवर्षी 14 जुलै रोजी या बॅसिल डे परेडचं आयोजन पॅरिसमध्ये त्या ठिकाणी केलं जातं कारण बॅसिल नावाच्या तुरुंगावर 14 जुलै 1789 रोजी क्रांतिकारिकांनी हल्ला केला आणि तिथल्या क्रांतिकारांना मुक्त केलं होतं. म्हणून त्या घटनेची आठवण म्हणून हा बॅसिल डे परेड आयोजित केला जातो. नंतर भारताचा मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिपमध्ये समावेश झालेला आहे. त्याच्यामध्ये सध्याला भारतासहित 13 देश त्या ठिकाणी आहेत. जे काही खनिज आहे त्याचा अबाधित पुरवठा ठेवणं आणि दुर्बळ खनिज आहे त्यांच्या उत्पादन प्रक्रिया आणि फेरवापराबाबत एकमेकांना सहकार्य करणं हा त्याचा उद्देश आहे. नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही महत्त्वाचे क्रायसिस येतात त्याला रिस्पॉन्स जेव्हा देशांकडून दिला जातो त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असावं म्हणून एक ग्लोबल क्रायसिस रिस्पॉन्स ग्रुप आहे जो युनायटेड नेशनच्या महासचिवांनी इनिशिएटिव्ह घेऊन स्थापन केलेला आहे. त्याच्यामध्ये पण एक चॅम्पियन्स ग्रुप आहे. त्या चॅम्पियन्स ग्रुपमध्ये भारताचा समावेश त्या ठिकाणी झालेला आहे. अमेरिकेच्या सिनेट समितीनं एक महत्त्वाचा ठराव मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो ठराव आहे की अरुणाचल प्रदेश हा जो काही रिजन आहे तो भारताचाच आहे आणि अरुणाचल प्रदेशमध्ये जाणारी जी काही मॅकमोहन रेषा आहे तीच भारत आणि चीनच्या दरम्यानची आंतरराष्ट्रीय सीमा त्या ठिकाणी असेल. भविष्यामध्ये हा ठराव सिनेटमध्ये मंजूर केला जाईल. नंतर 3 शतकं जुनं म्हणजे एक्झॅक्टली 320 वर्ष जुनं विनर झायतुंग नावाचं जे काही वृत्तपत्र आहे ते बंद झालेलं आहे. त्याची प्रिंट एडिशन बंद आहे परंतु त्याची ऑनलाईन एडिशन चालू त्या ठिकाणी राहणार आहे. ऑस्ट्रिया सरकारचं हे
वर्तमानपत्र आहे. व्हिएन्ना इथं मुख्यालय आहे. 8 ऑगस्ट 1703 रोजी हे वर्तमानपत्र पहिल्यांदा छापलं गेलं होतं. शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची 23वी बैठक भारतामध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली. टुवर्ड सेक्युअर SCO अशी त्या ठिकाणी त्याची थीम आहे. इराण हा SCOचा नवीन मेंबर त्या ठिकाणी झालेला आहे. जून 2001 मध्ये त्याची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली होती. मुख्यालय बीजिंग या ठिकाणी आहे. सदस्य देश 9 आहेत. पेरिंगमध्ये लक्षात ठेवायचं असं मी तुम्हाला सांगितलं होतं. रशिया, चीन, भारत, पाकिस्तान हे दोन्ही देश संस्थापक नाही आहेत. 2017 मध्ये समावेश झालेला आहे. नंतर आहे कझाकिस्तान, किर्गिझिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि नवीन देश आहे इराण. ओके, यस. नंतर 12वी मेकॉंग गंगा सहकार्य परिषद बँकॉक या ठिकाणी पार पडली. या ठिकाणी एस जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी एका प्रकल्पाचा उल्लेख त्या ठिकाणी केला. भारत, म्यानमार, थायलंड त्रिपक्षीय महामार्ग जो मोरेह मणिपूरमधून सुरू होतोय आणि मायेसो त्या ठिकाणी येऊन थांबतोय. 70% काम पूर्ण झालेलं आहे. सो भारत, म्यानमार आणि थायलंड या 3 देशांना कनेक्ट असणारा हा रोड आहे. नंतर अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये कृष्णवर्णीय आणि जे काय इतर अल्पसंख्याक आहेत त्यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून जे काय आखलेलं धोरण आहे त्याचं नाव आहे अफर्मेटिव्ह ॲक्शन. आणि ह्या ॲडमिशनच्या धोरणाच्या विरोधात अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. सुप्रीम कोर्टानं तिथल्या असा निर्णय दिलेला आहे की हे जे काय अफर्मेटिव्ह ॲक्शनचं धोरण आहे ते राज्यघटनेशी विसंगत आहे. त्यामुळे इथून पुढं कोणीही अफर्मेटिव्ह ॲक्शन त्या ठिकाणी राबवू नये किंवा विद्यापीठाने राबवू नये असा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.